काँग्रेसची पुण्यात पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला ही बैठक होईल। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होणार आहे। आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन विभागाचे सुमारे 50 कोटींचा फटका बसलाय। अतिरिक्त मनुष्यबळ, महसूल विभागानुसार होणाऱ्या बदल्या अशा प्रमुख मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता। विधानसभा विजयासाठी अमित शहांनी 10 सूत्री कार्यक्रम मांडलाय। यावेळी प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर आजी माजी सरपंचांना पक्षासोबत घेण्याचे निर्देश शहांनी राज्यातील नेत्यांना दिलेत। जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय। या टप्प्यात 26 जागांसाठी 239 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। यात 5 माजी मंत्री आणि 10 माजी आमदार रिंगणात उतरणार। सोन्याच्या दरात पुन्हा 600 रुपयांची वाढ झाली असून सोनं 75,600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलंय। या भाववाढीमुळे सोनं नव्या उच्चांकावर पोहोचलंय। 1 तोळा सोन्यासाठी जीएसटी सह आता 77,868 रुपये मोजावे लागणार आहेत। पुण्यातील गुंजडांविरोधात पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर आलेत। सोशल मीडियावरील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत। बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काउंटर नंतर मुंबईत बॅनरबाजी सुरू आहे। बदलापुरा अशा आशयाचे बॅनर लागलेत। बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पाचोरा इथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। या निमित्त राजपूत समाज बांधवांकडून पाचोरा इथं जल्लोष साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी समस्त राजपूत समाज उपस्थित होता। मुंबईतील नायगाव विधानसभेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलाय। त्यामुळे आगामी काळात नायगाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिरीष देशमुख गोरठेकर इच्छुक असल्याचं समोर आलंय। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं तिकीट नसलेले आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडलाय। 20 वर्षांनंतर दंड वाढवण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अमित शहा आज नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। दुपारी 12 वाजता नाशिकमध्ये तर संध्याकाळी 5 वाजता ते कोल्हापुरात दाखल होतील। राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत अमित शहा यांनी 10 सूत्री कार्यक्रम मांडलाय। प्रत्येक बूथवरील मतांमध्ये किमान 10% वाढ करण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले। आपल्या मुलाचा मृत्यू झालेली पोलीस चकमक बनावट चकमक असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या घटनेच्या तपासासाठी एसआयटी नेमावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सरकार त्यांच्या मागणीचा विचार करतंय असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा जागावाटपावर यावेळी चर्चा होणार आहे। नाना पटोले पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली असून केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगेंची पटोले भेट घेणार आहेत। दक्षिण मुंबईतील बॅक बे रेक्लेमेशन येथील परिसराची पुनर्रचना करण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतलाय। यात अनेक प्रकल्पांचा समावेश असणार आहे। त्यातील विशेष म्हणजे नरिमन पॉइंटला मरीना प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। उपोषणादरम्यान तब्येत खालावली असल्यानं गावकऱ्यांच्या आग्रहानं जरांगेंनी उपचार घेतलेत। मध्यरात्रीपासून जरांगेंना सलाईन लावण्यात आलंय। किनारपट्टी लगतच्या परिसरातील नाविकास क्षेत्रात बांधकामांना परवानगी देणारं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। हे परिपत्रक पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करणारं असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय। बदलापूर नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बदलापूर नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी एमएमआरडीएनं हा निर्णय घेतलाय। वाढवण बंदराच्या परिसरातील डायमेकिंग उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी
सहकार्य करण्याचं आश्वासन वाढवण बंदर प्रकल्पाच्या अध्यक्षांनी दिलंय। या आश्वासनानंतर डायमेकर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी वाढवण बंदराच्या विकासाला पाठिंबा दर्शवलाय। रामलीला मंडळांना सलग 5 वर्षांपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। अग्निशामक दलाचे शुल्क माफ करून महापालिकेच्या मैदानांचे भाडेही निम्म करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।